रुग्ण वाढल्यानं पालिकेचं नायडू हॉस्पिटल आता फुल झालेलं आहे। कोरोनाच्या पेशंट्स आता बोपोडीच्या पालिका रुग्णालयामध्ये शिफ्ट केले जात आहेत, पण अजूनही ससूनचा कोरोना विभाग सुरू नाहीये। ससूनच्या नव्या इमारतीमध्ये कोरोना विभाग सुरू होणार तरी कधी असा प्रश्न आता विचारला जातोय। डीन अजय चंदनवाले यांना कोरोना साथीचं गांभीर्य नाहीये का, असाही सवाल आता पुणेकर करतात। ससूनमध्ये आतापर्यंत 3 कोरोनाग्रस्त पेशंटचा मृत्यू झाला। या उलट नायडू हॉस्पिटलमध्ये मात्र अद्याप एकाही पेशंटच्या मृत्यूची नोंद नाहीये। ससूनच्या प्रस्तावित कोरोना आयसीयू विभागाची विभागीय आयुक्तांकडून नुसतीच पाहणी होतीये, मात्र ससूनचा कोरोना विभाग सुरू होत नसल्यानं पालिकेच्या आरोग्य सेवेवर या सगळ्याचा ताण येतोय। कोरोनाच्या साथीबाबत ससून रुग्णालयाचं व्यवस्थापन गंभीर कधी होणार, हाही सवाल उपस्थित केला जातोय। अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अद्वैत, आपण बघतोय की नायडू हॉस्पिटल आता फुल झालेलं आहे, दुसरीकडे ससूनचा आयसोलेशन वॉर्ड सुरू नाहीये। काय सांगशील आता या सगळ्याबद्दल? परिस्थिती गंभीर होत चालली आहे? संदीप, आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये जवळपास आता 74-75 एवढी रुग्णसंख्या झालेली आहे आणि पूर्ण पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा बघितला तर 141 पर्यंत ती पोहोचलेली आहे। आणि हे बघता प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत ते आता सुरू केलेले आहेत। ससूनबाबत म्हणशील तर ससूनमध्ये 11 मजली इमारत जी आहे नवीन, ती तयार आहे गेली 2-3 वर्ष, परंतु तिचा वापर होत नाही आहे। अर्थात ससूनचे जे डीन आहेत अजय चंदनवाले यांचा काही वेळापूर्वी आपल्याला फोन येऊन गेला, आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊयात। त्यांचं असं म्हणणं आहे की सार्वजनिक बांधकाम खातं PWD यांनी जर आम्हाला इमारतच ताब्यात दिली नाही तर आम्ही कसं हॉस्पिटल सुरू करणार। त्यामुळं 11 मजली इमारत ही तयार आहे, ससूनची टीम देखील तयार आहे। तिथं 30 बेडचं ICU कोरोना डेडिकेटेड हे करण्याची घोषणा देखील झालेली आहे, परंतु सार्वजनिक बांधकाम खातं PWD यांनी अजूनही ससूनच्या ताब्यामध्ये ही इमारत हस्तांतरित केलेली नाही आहे। त्यामुळे ते जोपर्यंत करत नाहीत तोपर्यंत आम्ही हे हॉस्पिटल कसं सुरू करायचं असा सवाल अजय चंदनवाले यांनी विचारला आहे। त्यामुळे आता PWD सार्वजनिक बांधकाम खात्याने देखील याचं उत्तर दिलं पाहिजे। त्यामुळं ससूनवरती देखील ताण वाढतो। आपण बघितलं तर जवळपास 21 पेशंट ससूनमध्ये देखील आहेत। नायडू पण फुल झालेला आहे आणि वेगळ्या खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील हे पेशंट वाढत आहेत। त्यामुळं सरकारने त्वरित ही जी नवीन 11 मजली इमारत आहे तर ती सुरू केली पाहिजे। ससूनचा यामध्ये काही दोष आहे का तो देखील तपासला पाहिजे। सार्वजनिक खात्याचं का हस्तांतरित करत नाही, लाल फितेमध्ये अडकलंय का हे देखील बघितलं पाहिजे। दुसरीकडे आता आपण बघूयात की पुण्यामध्ये सीलिंग म्हणजे सील जे आहे तो भाग पहिल्यांदाच करण्यात आलेला आहे, पूर्व भाग जो आहे तो। आणि त्यामुळं आता कोंढवा असेल किंवा पेठा असतील, महर्षीनगर ते RTO या सगळा भाग जो आहे तो सील करण्यात आला। त्यामुळे 7 दिवस नागरिक इथून बाहेर जाणार नाहीत, बाहेरचे नागरिक इथं येणार नाहीत। अत्यावश्यक सुविधांना मात्र वगळण्यात आले। आता स्वारगेटचा गजबजलेला परिसर आहे, आपण पाहतोय की इथं प्रचंड गर्दी असते। एरवी इथं उभं राहायला देखील जागा नसते, पण आता संचारबंदीनंतर किंवा टाळेबंदीनंतर इथं कशा पद्धतीनं सगळी वाहतूक जी आहे। अद्वैत, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर अजय चंदनवाले आपल्या सोबत आहेत। डॉक्टर, काय परिस्थिती आहे? ससूनचा आयसोलेशन वॉर्ड सुरू व्हायला उशीर का लागतोय? सध्या आमच्याकडे आयसोलेशन 60 बेडचं आयसोलेशन सध्या फंक्शनिंग आहे। नंतर 30 बेडचं आपल्याकडे कोविड पॉझिटिव्हचा पेशंट वॉर्ड आहे, जिथे 21 पेशंट आता आपल्याकडे आहेत सध्या। त्याच्या व्यतिरिक्त आपण जी काय 11 मजली त्याच्यामध्ये 7व्या मजल्यावर 50 बेडचा ICU तयार करतो आहोत आणि 5व्या मजल्यावर 100 बेडचा आयसोलेशन वॉर्ड। आता हे सर्व प्रक्रिया करत असताना ऑक्सिजन पाईपलाईन सर्व आहे, त्याचबरोबर आपण फ्लू OPD चालू केली आहे आणि आजपर्यंत जवळजवळ 700 पेशंट आपण चेक केले। त्यांच्याबरोबर डायग्नोस्टिक लॅब आपली तयार झाली, 500च्या वर सॅम्पल्स आपण टेस्ट केले आहेत। आपण जसं म्हणाला की नायडू हॉस्पिटल भरत चाललंय, तसं ससूनमध्ये ऑलरेडी आमचा हा टर्नओव्हर मोठ्या प्रमाणात झालेला आहे। बरेचसे जे रुग्ण येतात ते कोमॉर्बिड घेऊन इथे येतात, कारण कुठलाही पेशंट सिरियस झाला की सध्या तो इकडेच ससूनलाच ते पाठवतात। आणि आता ही जी बिल्डिंग आहे जी आपण कोविड पॉझिटिव्हसाठी ज्याची 2 मजले आपण कार्यरत केलेले आहे, ते अजून आम्हाला PWDने हस्तांतरच केलेले नाही। आणि आम्हाला माननीय आयुक्त साहेबांनी सांगितले की प्रेसबद्दल कोणीही बोलू नये, त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रेसशी बोलत नाही त्यांच्या आदेशानुसार। हॅलो सर, मी अद्वैत बोलतोय, डॉक्टर चंदनवाले सर। मला सांगा सर, 11 मजली बिल्डिंग जी आहे
ती पडून आहे गेली 2-3 वर्ष. तुम्ही सातत्याने प्रयत्न करताय ती सुरू बरोबर. होण्यासाठी. ती का सुरू होत नाही अजून? 30 बेडचं ICU जे आहे ते डेडिकेटेड आपण सुरू करणार होतो. 7 एप्रिल आजचीच तारीख सांगितली होती. तर 50 लालफित शाही आडवी येते का? सार्वजनिक बांधकाम खातं का देत नाहीये तुम्हाला ही बिल्डिंग? नाही म्हणजे आपल्याला दोष नाही. माननीय आयुक्त अडचणी काय आहेत तुम्हाला? सहकार्याने नाही. आता तिथे जे ऑक्सिजन पाईपलाईन जी आहे, आता सध्या लॉकडाऊन आहे तरी आपल्याकडे ते पाईप्स आणले. तिथे जी काही एजन्सी आहे शुभम, त्यांनी त्यांच्या युद्ध पातळीवर काम केलेलं आहे. कारण त्या बिल्डिंगमध्ये फक्त इन्फ्रास्ट्रक्चर होतं, पण त्याच्यामध्ये आता आपण ICU आणि हे कन्वर्ट केलेले आहेत. बेड्स पण आपण जास्त मागवले की ज्या योगाने तिथे आपल्याला मॅक्झिमम नंबर ऑफ बेड्स ठेवून पेशंटला रिलीफ देता येईल. सर, दुसरा एक प्रश्न PPE किटचा येतोय. अनेक ठिकाणी डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील. आपल्या इथं काय परिस्थिती आहे? PPE किट आपल्याकडे सध्या जो आहे त्यांना या स्वतःच्या संरक्षण PPE किट ICMRच्या गाईडनुसार आपण PPE किट देत आहोत. जिथे कोविड पॉझिटिव्ह पेशंट ठेवले तिथे आपण PPE तिथे डॉक्टर, स्टाफ नर्स आणि इव्हन सर्वंट्स आणि वॉर्ड बॉय यांना आपण PPE किट्स देत आहोत. जिथे आयसोलेशन वॉर्ड आहे तिथे आपण HIV किट अलॉंग विथ कॅप, N95 मास्क आणि गॉगल देत आहोत. आणि इव्हन आपण शूजलाही आपण त्याला कव्हर देत आहोत. त्यामुळे सर ससूनच्या स्टाफला हा जो काही ह्याचा तुटवडा आहे असं आहे का? किंवा आपण काय मागणी केली आहे का अजून सरकारकडे? जसं आपण मागणी करताय की 11 मजली जी बिल्डिंग आहे ती आम्हाला ताब्यात द्या लवकरात लवकर. आपल्या काय मागण्या आहेत नेमक्या? आता सध्या आपल्याला PPEची आवश्यकता आहे. महिन्याला 10,000 PPE लागतील आपल्याला, असं आमचं आता अरेंजमेंट चाललंय. सरकारकडनं आपल्याला मिळतं आहे त्या टप्प्याटप्प्याने. त्याचबरोबर ही बिल्डिंग आपल्याला हस्तांतर जर लवकर झाली तर आपल्याला जास्त प्रमाणात रुग्ण ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी लवकरात लवकर आपल्याला हे एक कम्फर्ट झोन येईल. म्हणजे आपण बघितलं की ससून हॉस्पिटलचे डीन आपल्या सोबत होते आणि त्यांच्या काही मागण्या आहेत. जी 11 मजली इमारत तयार आहे ती अद्यापही त्यांच्या हातात मिळालेली नाही. त्यामुळे डेडिकेटेड कोरोनाग्रस्तांसाठी जो विभाग आहे तो सुरू करण्यामध्ये त्यांच्या अडचणी येत आहेत. धन्यवाद डॉक्टर तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आणि अद्वैत तुझेही धन्यवाद तू दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. बघूया पुढची बातमी. मालेगावमध्ये MIMचे आमदार मुफ्ती इस्माईल यांचा आणखी एक प्रताप समोर आलेला आहे. 14 दिवसांसाठी होम क्वारंटाईन असतानाही मुफ्ती इस्माईल यांनी लोकांची भेट घेऊन त्यांना साहित्य वाटप सुद्धा केलेलं आहे. साहित्य वाटप करतानाचे फोटो त्यांचे व्हायरल झाले आहेत. महापालिका आयुक्त किशोर बोर्डे यांनी त्याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी आमदार मुफ्ती यांनी सामान्य रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला होता. तो वाद शमतो न शमतो तोच या नवीन वादाला आता तोंड फुटलेलं आहे. अधिक माहिती घेऊयात. मनमाडवरून आपले प्रतिनिधी बब्बू शेख आपल्या सोबत आहेत. बब्बू, होम क्वारंटाईन असताना सुद्धा अशा प्रकारच्या घटना आणि अशा प्रकारचे कृत्य करणं कुठेतरी महागात पडू शकते सगळ्यांनाच. खरं तर संदीप सर, हा धक्कादायक प्रकार आहे. कारण मुफ्ती इस्माईल हे दिल्ली व आग्रा इथे त्यांची प्रवासाची पार्श्वभूमी असताना त्यांना होम क्वारंटाईन 14 एप्रिलपर्यंत करण्यात आले होते. मात्र त्या होम क्वारंटाईन न जुमानता ते बाहेर पडले आणि त्यांनी नयापुरा भागात जे गरजू होते, जे संकटात सापडले, त्यांना साहित्य वाटप केले. मात्र त्यांनी त्यावेळेला तोंडाला मास्क देखील लावलेला नाहीये, लोकात मिसळलेले आहे. आणि हे जे फोटो व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याची गंभीर दखल घेत आयुक्त किशोर बोर्डे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना सूचना केलेली आहे. तुम्ही जर या काटेकोरपणे सूचनांचं पालन नाही केलं तर तुम्हाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात येईल असंही त्यांना सांगण्यात आलेलं आहे. मात्र मुफ्ती इस्माईल हे वारंवार एका प्रकारे गोंधळ घालताय किंवा वेगळ्या वेगळ्या याला तोंड फुटतंय त्यांच्या याच्या वादामुळे आणि हे वादग्रस्त ठरलेले आहे. त्याच्यामुळे त्यांच्या बाबतीत लोकांमध्येही नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे. अगदी धन्यवाद बब्बू तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. त्यामुळे होम क्वारंटाईन असेल तर तुम्ही अजिबात घरातनं बाहेर पडू नका. प्रशासनाला सहकार्य करा आणि